तर नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग. हा यश हबी ब्लॉगचाच म्हणजे पार्टनरच आहे, म्हणजे ग्रुपमधला आहे आमच्या. तर आजपासून मी ब्लॉग चालू करतो आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट करूच नका. काही इच्छा नाही कॉमेंटची माझी, कारण की ते कॉमेंटमध्ये काय मला माहिती आहे, शिवाय द्यासान काहीतरी ट्रोल करसान, कारण की तुम्हाला तेवढंच जमतं. कारण काय विषय काय, पोरांना आता माझं जरी मी घेतलं तरी मी असे बारक्या लोकांना असं स्किप करायचो आणि पोरींचं ब्लॉग बघायचो. पण आता मला कळलं की बाबा त्या पोरींच्या ब्लॉगमध्ये काय पडले भाई, एडिटिंग नाही काय नाही, कुत्र्यावानी एडिटिंग राहते आणि त्यांचे ब्लॉग बघायचे काना मारायला. मी स्वतः एडिटर आहे, मला माहिती आहे की बाबा काय स्ट्रगल राहतं. मुली कायच एडिटिंग नाही करत, नुसते आपले एक दोन क्लिप दिली टाकून झाले फेमस भाई काय. आणि मग पोरगा तास तास एडिटिंग करतो, 2 तास, व्ह्यूज किती 1000. त्यामुळे मी आता चालू करू. मला तर वाटतं भाई आले तर आले, व्ह्यूज नाही तर नाही आले, पॅशन करता मी करतोय. मला तर आता काय चालू झालेलं आहे. मी आजपासून माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तर बघा आता इकडं आप्पा आहे, तुम्हाला दिसणार नाही, एक मिनिट थांबा, दाखवतो तू टकलो आप्पा दाखवतो. हा यश हायगर. तर ह्यो आप्पा, ह्यो आप्पा, ह्यो ब्लॉगचा अजून एक मेंबर. तू गप. अगा पोरांनो, हा आता जो मी व्हिडिओ काढलाय तर तुझा टाकला दिसतो तो म्हणतो बंद करे. मग काय असे सपोर्टर असल्या ब्लॉगरला काय म्हणजे काय फेमस होणार ब्लॉगर, सांगा बरं. असले सपोर्टर काय कामाची नाही राव, हे पटलं नाही. माझा वाटतं देवडेश्वरला चला आपण, चला देवडेश्वरला मित्रांनो, देवडेश्वरला चलूया. मस्त मंदिर आहे, एक नंबरचं आमच्या इथलं डोंगरावरती. केस आल्यावर तिथून व्ह्यू एक नंबर दिसतो, एक नंबर. तुम्हाला व्ह्यू सुद्धा दाखवणार नाही, आपण जाऊ. आवडलास नक्की. तुझा किती येतोय? तसे अकॅडमीवाले आर्मीवाले पंटर आहेत सगळे. तुझा काय ओंक्यान नाही सांगितलं काय? सांगितलं 5.5 नाही का? तुम्ही पोरी मागं पळत असाल, पण हे ग्राउंडवर पळतात, ट्रॅकवर पळतात. माझ्या का तर भविष्य करता, देश करता. डेमोली 19 तारखेला तुझं 200 भरतो. काय डेमोला कसलं डेमो भाऊ, डेमो माहिती पैसे द्यावे लागते का तिथं? हे काय आहे? ते गव्हाचं पीक आहे. गावाचं घे तांदूळ आहे. गहू यार तू. अरे माझं मला माहिती आहे, पण हा विचारतो आपल्याला काय आहे भाई. बघा मित्रांनो, ह्यो काय आहे, गहू आहे हे. आणि हा म्हणतोय काय आहे भाई, म्हणजे शेतकरी. म्हणजे आणि शेतात राहतो बरं, गाव कडली पोरं आहे. आलं ते शहर काढलं पोरांना कळलं हे काय राव, आणि हा बोलतोय काय हे नाही पटलं. हे काय बरोबर नाही. हे बरोबर नाही, कारण आपण बरोबर नाही, हे नाही पटलं आपल्याला, हे चुकीचं आहे पार्टनर. अरे तर मित्रांनो, आमचं हे गाव बघा, यांचं चालले फोटोशूट. हे फोटोशूटवाले सगळे राहतात, मी पण काढतो आता ब्लॉग. कधी ब्लॉग होते, कधी ब्लॉग ॲडजस्ट करून घेतो. तर कसं वाटलं आमचं मत ते नक्की कॉमेंटमध्ये आपण कळवा. बोला, आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय एवढंच. आणि बरं नाही, हे जर असेल तर तुम्ही 4 चांगले दिसतो. आता आपल्याला कळू शकते केस नसल्या तर काय होतं, केस असल्यामुळे तोंड चांगले दिसतं. आवाज खूप घुमतोय, आवाज खूप घुमतोय. वर राहू शकता तुम्ही, कसं आहे वर खूप आहे. चला तुम्हाला डोंगरावर घेऊन जातो. चला मित्रांनो, आता वर चालवलं आम्ही डोंगरावर ना. खूप बेकार डोंगर आहे, जाग्यावर डायरेक्ट हा चालायला. चप्पल तर घसरली ना मॅटर आहे. आप्पा म्हणते स्लिपर आहे आप्पा. आप्पा का बोलते हळूच, सोन काय सर आयला अवघड आहे. लय बेकार यार डोंगर वर. कोणीतरी घेतलं आता घसरलं मी, की मी आता व्हिडिओ मध्ये मग नाही, तेव्हा मला कळलं नाही. चला वर चला आपण. काय म्हणतोय? अरे पडायची भीती सगळ्यात मोठी. बाबा कसं चढायला आहे. आम्हाला सवय पडली आहे, लहानपणापासून इथंच राहतो. तर आम्ही आधी पळायला होतो लहान, म्हणजे सकाळच्या बारी ना लहानपणी आम्ही किती पळत चढायचोय. आता काय चढवत नाही. व्ह्यू दाखवतो तुम्हाला, एक नंबर व्ह्यू. चला आता वर जाऊया. थांबा 5 मिनिटात तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. यश तर जमला वर येऊस तरच रे. का रे आप्पा तर बघत बी नाही ब्लॉग. आप्पा जण का असा पोरकी आहे. ब्लॉग काढतोय. बोल ऐकू दे पब्लिकला, ऐकू दे काय म्हणणं आहे तुझं. बघा पब्लिक व्ह्यू बघा.
एक नंबर व्ह्यू. शपथ फोटो एक नंबर भाऊ. आयफोन माझा पब्लिक आयफोन नाही म्हणून तर ब्लॉग असे होते. जेव्हा आयफोन येईन तेव्हा बरोबर ब्लॉग येईल सगळ्याची. आप्पा काय पण आप्पाचा एवढा बाहेर नाही. फोटोशूट काढायचं लाज वाटते लोकांना पुढे करायला, पण करणार. ब्लॉगर होऊन दाखवणार. नाव लक्षात ठेवा, आदित्य दसगुडे. एक दिवस ब्लॉगर असं नाही सपोर्ट दिला तर ठीक. ब्लॉगर काय सगळं होणार तो सपोर्ट पाहिजे. हे साधा फोटो चांगला येणार नाही, अख्खं ऊन जमतो तुझ्या. ब्लॅक काढते तुला ब्लॉग मध्ये थोडासा उन्हामुळे प्रॉब्लेम येत असेल. ॲडजस्ट करून घ्या. आपण ते मी शूट करतो. एक मिनिट पब्लिक जर तू फोन तू ब्लॉग घ्या आप्पा असं तर. पब्लिक आता मला घरी जावं लागणार आहे, कारण मला घरून फोन आलेला आहे. काय चल घरी चल मी झालो घरी. चल आपण चला मित्रांनो. तसं आता अजून ब्लॉग काही संपलेला नाही. अजून सुद्धा रातचा थोडासा येऊ शकतो किंवा एंड होऊ शकतो. पण आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा, कारण की असेच थोडेसे आज थोडीशी कॉमेडी झाली. रविवारी जास्त होणार, कारण की रविवारी सगळीच पब्लिक राहणार. पोहायला नाही रविवारी आपण, त्यामुळे रविवारचा ब्लॉग नक्की बघा. मला माहिती आहे नवीन काही व्ह्यूज येणार नाहीत. 10-15 पण जेवढे येतील, जेवढं लोक बघतील, आवडल्यास नक्की एकनिष्ठ राहा. ब्लॉग बघत राहा आपले. हे सगळी पब्लिक राहणारच आपल्यासोबत. हा ना, बरोबर राहणार ना तुम्ही 100%. आप्पा तर डायरेक्ट आवडा. आता काय तुझा ओराच वेगळा आहे. तो डायरेक्टली बोलणार होता शांत, आपला ओरा वेगळा आहे म्हणतो तो. तर मला खाली बघत जावं लागतं, पडेल मी. चला भेटूया नंतर बघा एकदम. तर मित्रांनो एक कपल आलेले आमच्या मागे ते बसलेलं, त्यामुळे मी ब्लॉग बंद केला यांचं. आता डाय भाव पूर्ण श्रद्धांजली होतं. जेवण वाचलं बघ. आणि हा आपला टॉपिक होत्या. ते कपल तिथे बसलं, एकाना घरी बोलता येत नसेल, काय अडचणी असेल तर हे दोघं त्यांचं हे करतात. मग त्यांना बोलून देत नाही, एवढे भांगारे. कसं यांचे लग्न व्हायचे मग सांगा तुम्ही. याचं कसं लग्न आहे ना, हाच असतं ना, हाच करता नाही करत होता. हे योग्य असतं ना, बोलवून देत नव्हता. मग असं असलं तर काय प्रेम टिकणार आहे. आम्ही चाललो आता घरी, खूप बोर होतं. आता पुढला जो व्हिडिओ म्हणजे एक पार्टीने व्हिडिओ होता, तो आयफोनमध्ये येईल. टॉप क्वालिटी. आपल्या फोनमध्ये नाही एवढी. ॲडजस्ट दम लागतं. हा MIDC दाखवतो मला, पण आता सूर्यामुळे दिसणार नाही. आता बघा पूर्ण हे होतं. MIDCचा मेन किंग कोण आहे तुम्हाला? ह्या रांजगाव MIDCचा आप्पा. नावातच आप्पा म्हणलं संपला विषय ना डायरेक्ट. आप्पा तुम्हाला माहित असेल ना, तसं हे आप्पा आहे. अख्खा MIDCचा पप्पा आहे तो आप्पा. द किंग. कुत्रा विचारत नाही म्हणतो ते. कुत्रा हा बोलतोय, कुत्रा विचारित नाही. काय बोला आता बघा तुम्ही पब्लिक याला. आणि बघा नाही तर पडता 5 मिनिटं थांबा. उतारल्यानंतर खाली यायला ब्लॉग वाढतो. आता पडेल आम्ही. थांबा 5 मिनिटं. दोन एकच कर या. तर मित्रांनो हे ते देवस्थानचं हात धुवायचं. ब्रँडिंग केली का? ब्रँडिंग केलेली. हे चला परवा चला वाचता येणार काय. डोंगर तर आम्ही उतरलो. आता चाललो खाली. ह्या पायऱ्या आहेत, झाडं. इथं व्हिडिओ मस्त येत असं माझ्या अंदाजे, कारण की स्किन टोन ह्याचे चांगलं येतो कधी पण. पाच मिनिटं भेटूया. सांगतोय मी पूर्ण ऐकत काय ते मला सांगत होता, पण मी ऐकलं नाही. सॉरी. ब्लॉग चालू केला. तसं म्हणणं की ब्लॉग म्हणजे सगळं शुद्ध शब्द, म्हणजे शुद्ध म्हणजे पार शुद्ध नाही गावठीचे, पण जरा चांगली. पैसे लय झालते म्हणून नको. पैसे झाले त्याच्याकडे, त्यामुळे त्यांनी सगळे दान केले. मलाच काल ₹1,00,000 दिले ते. टेम्पो भरून आणलाय. हा टापूच आहे ना, पैसे होऊन आणला इकडे दान द्यायला. नाव आणा ना आहे त्याला, ते बरेचसे कमल दान करणार आहे. बऱ्याच आता दिल्यात कॉन्ट्रॅक्ट लोकांना. हा लोकांची रोजगारी वाढव म्हणून का रे, लोकांना पण पैसे भेटावा. बंद करतो आधी. लाजले बोर लाजले. तुला माहित नाही? तुला वाटलं काय आमचं नाव एवढं दसगुडे नाव आहे? नाव नाही, आडनाव नाही, सॉरी ब्रँड सांग आपल्याला. लय मोठे हॉटेल असते आमच्या आडनावांच्यात. कुठून आम्ही प्रॉपर झाले, आम्ही तुमच्या नाही बाहेरून आलेलो. बाहेरून आलो आम्ही प्रॉपर.
काय येतं गाव किती चाललंय हरदा हेच गाव आहे माझं. शिर्डी तो शिर्डी शिर्डी तुला आहे ना ना ओळख आहे फादरचं- तुम्ही शिर्डी ना फादरचं गाव आहे. ऐकलं का आप्पा Proper- फादर एक काढलाय एक काढलाय Proper ऐकलं का ह्यो ना ह्यो वेगळ्या प्लॅनेटचा आहे त्यामुळे असं बोलत राहतो पिके नाही का पिके हा तो- समजून घ्या थोडं. हा तुम्ही समजून घ्या याला हे सोडलं नाही हे काहीच येत नाही काहीच नाही वा बंद कर हा आता जळला कशी बंद कर याची मारली का बंद करा ना आणि आप्याची मारली का अजून मारा करणार हा आपा बरोबर आहे ना काय आप्पा तुला आपा तर वेगळंच बंद कर आपा प्रॉपर लाजूळ आहे पुरुष बोलायचं म्हणलं ना अजिबात नाही वर्गातल्या जवळजवळ 50% पुरेसोबत बोलायचं तेव्हा ना तुला आजत हा आणि आता फक्त कॅमेरा ओपन घ्या त्याला आजा लागला काय बोलावं याला सांगा तुम्ही अरे बस आज काय कंट्रोल मध्ये मला रागावून देतोय मी बोललो की आज पहिला ब्लॉग आहे करा सपोर्ट करूया ब्लॉगिंग चालू नाही बघा तोंड बघायची ते बघा तिकडून हसणार पण तिकडे बघू इकडे नाही काढ ना ती टोपी मी तर- अरे गरम होत इथं गरम होते पब्लिक सॉरी गरम होते गरम होतंय. गरम होते पण त्यांनी जर्किंग घातले बरं का हुडी घातली सॉरी म्हणजे बेकार की नाही गरम होते मला गरम होते म्हणून मी आज जरा ढगाळ टी शर्ट घातला त्याला गरम होते म्हणून हुडी घातली कोणता पोलीसचा का कॅरेट मध्ये थोडं फरक होतोय पब्लिक बघा यांचं काय म्हणणं आहे काय ऐकू तुम्ही काय खोटं नको बोलू तू डीप चर्चा डीप पब्लिक विचार ओंक्याला अरे ते बालीशी बाबा कोण म्हणून क्या खरोखर ओंक्याला विचार वय नाही बसत माझं अजून ए यावून 70च वयाचा आहे तो लग्न करून टाकू का मग तो? लग्न करायचं पोर नाही याला बघा आता माझी म्हणलेलं याला पोरगी बघा पोलीस तुम्हाला जरा नाही का तूच पोलीस होणार आहे म्हणलं काय घाबरायचं होय पोलिसांना कोण घाबरणार तूच पोलीस झालं नाही पोलिसांना घाबरावं लागेल लय फटके पडतात त्यांचे आपल्याला पडले आपण काय गुंडगिरी क्षेत्रातले माणसं नाही पण सांगतोय आम्ही बैते रे बरेचसे असे मित्र आहेत ते गुंडगिरी करून इतके रट्टे खाल्लेले आहेत आपण शांत आहे ना पोलीस स्टेशनमध्ये रट्टे खात्यात आणि बाहेरून डॉनगिरी करतात काय भेटतं काय माहिती बाई त्यांना तर म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये असं कोणच नाही बा हे सगळे नल्ले आहेत सगळे तसे ठीक आहे म्हणजे भांडणं बिंडणार तसे जर आपली चुकी नसेल आणि मग जर भांडणाचा विषय आला तर मग पक्के सगळे पण आपली चुकी आहे आणि मग ते भांडणं करणं दादागिरी करणं ते चुकीचं आहे काय सांगतो तुम्ही आज जण चालतं जण काय कपल आहेत कपलवाने चालले दोघं हा आला महाराष्ट्र का काय दिवसांनी माझी हे मोठी फॅमिली होणार आहे यूट्यूब फॅमिली तर दाखवीन मग तेव्हा तुम्हाला हात पण नाही लावू शकत हां जवळ आता कशी श्रीमान दादांची कशी बांधिलकी फॅमिली तशी आपण मी बांधिलकी फॅमिलीचं म्हणजे माणूस आहे पण त्यांचे जसे चाहते तसे आपले पण थोडे कमायना होतीलच ना 10, 20, 40, 50 लईच जर ब्लॉग आपला आवडला तर मग जास्त होतील एवढं काय पण बरेचसे की असे की हा ब्लॉग बघितलं म्हणणे काय बालिशपणा चालला आहे खास करून ते आपलेच राहणार आहे म्हणणार की बाबा काय तुम्ही बालिशपणा चाललाय काय चाललंय अभ्यास करा दुसरं काही काम धंदे करा पण नाही हे जे मित्र आहेत ना शप्पथ सांगतो यांनी खरं सपोर्ट केला आहे आता मला येतले तू हे दोन्हीला असते ते आता रविवारी फुल मस्ती होणार तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा रविवारी फुल मस्ती मी जरा पुढे जातो कारण हा ब्लॉगमध्ये येत नाहीत आता बघा पळालेला काय काय कुठे काय काहीच नाही का भांडणं करतो वगैरे काय आलं तुला? भांडणं झाल्यात पब्लिक भांडणं झाले आणि शो बघणार भांडण नाही करणार हा मार अजून आम्ही 11 वार तेच केलेले आहे भांडणं आले की पुढं जायचं बघायचं काय झालं रे भांडणं चला मागं मग भांडणं बघायची खर्चाचा प्लॅन झालेला आहे पार्टी आता संध्याकाळी असं चाललेलं आहे आमचं पार्टी करायचं कुठं जायचं येऊन चाललेलं आहे ते कुठे जावं सांगा जेवायला सांगा लवकर शिवराज ऐक ना शिवराजनं भारीचे क्वालिटीला एक नंबर आहे पण तशी आलं आम्ही गेलो बरं का आणि जाऊ, चला तशी गेलो आणि पनीरची भाजी खराब आली नेमकी बाकी सगळं टॉप होतं मराठा घेतलं आणि पनीर घेतले फक्त पनीरची भाजी जरा खराब आलेली बाकी तर चांगलं होतं हो भटार राहून सुद्धा तसं का कल्याण जायचं का जायचं सांग अप्पा ओंक्याला आजत हो घ्या ना तू कसा तू माणूस आहे आपला ना हा आपला माणूस आहे बरोबर ना हाला असतोय ब्लॉग मध्ये यायला पण आता काय बघा असं करतो तू नका बार पोरकीच आहे पोरी पण नाही राहतात ब्लॉगिंगला एवढ्या किती फिरतात किती ब्लॉग बनवतात मेन प्रॉब्लेमच आहे याला असतात मोकार हा काय बोलेन तो काय बोलेन बोलणारे तर बोलणारच आहेत त्यांचा विचार केला पण अवघड आहे पडाव नाही पण काय झालं आपण आता रस्ता साफ करतोय तो कर्मचारी आहे ग्रामपंचायतचा रस्ता इथे साफ माझी करायला. गाडी जाती अरे हा चुकलं माझी गाडी जाईल नाही का मग पंक्चर व्हायचे काम आहे म्हणून काय हे नांदोडी नाही का तो पार तो हाय
बरं का तुझा हात बाई यश हातावर लागतो ना काय येडा हो, मग आता काय बोलायला काय माहिती पक्की येड आहेत तेवढे कडक करून ठेव. कडक कडक विषय कडक हात कडक करायचं नाही का? बरोबर साफसफाई चाललेली आहे साफसफाई झाली चाललो आम्ही ते खड्डा का माझ्या घरापासला ब्लॉग आधी ना प्यायला लाईट. घरापाशी चाललो ब्लॉगसाठी आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम येईल फ्रेश ब्लॉग यार थोडंसं जरा ॲडजस्ट करून घ्या एक दिवस असं येईन की प्रॉपर ब्लॉग येईन प्रॉपर सगळं राहील प्रॉपर पोरं बी राहतील कुत्र आपाचं कुत्र भोकायला आले पब्लिक जर लच कमीच का थोडं कुत्र बी एवढं व्याक काय रे गाव भाई कुत्र वागता मग कुत्र दाखवता कुत्र्याला व्याक कर कुत्र मला दाखवतो एक मिनिट कुत्र दाखवतो तुम्हाला एक नंबर कुत्र बघितलं ना भाई हँग हा बरे बघू नको चावू नको बघतो चावू नको बघ कुत्र आपण तो कुत्र नावाला बघताय घेऊ नका म्हणताय घरी राखवाला आपाचं सांगला एवढं खरं आहे बा आपाचा राखवाला एक नंबर आहे आपा कुत्रा एक नंबर पाळला तर मित्रांनो हा आयफोनचा शूट बघा क्लॅरिटी कशी येते बघा भाऊंचा आयफोन आहे त्या भाऊंचा आणि हे भाऊ तर हाय सोबत मला तुम्ही अशी बघितलं असेल सुयोग हाय कर सुयोग पुढे हाय कर असं आहे तोंड दाखव आप्पा का तू आप्पा नाही कसा हो करतो सपोर्ट करतो हा सुयोगचा वावर आहे पब्लिक आहे मोठा शेतकरी सुयोग कसा व्ह्यू बघा खरा व्ह्यू आयफोन मध्येच येतो त्याला म्हणतात व्ह्यू असा जर फोन भेटला ना शप्प सांगतो पक्का ब्लॉग करा फक्त असं फोन भेटला पण आपल्याला भेटलेले मा फोन आहो तुम्हाला असले या तुम्ही आता पहिले ब्लॉग बघताना पहिले शूट बघताना कसे कसे ना मिरच्या बघा मिरच्या याच्या बोला सो आपलं बी काढ नाही एक टाक आहे संध्याकाळी काय ब्लॉगच ना ब्लॉग नाही मग आपलं सिनेमॅटिक काय सिनेमॅटिक नाही का नेचरचा होय हा नेचरचा काढू का व्हिडिओ एक नंबर एक मिनिट 5 मिनिटात तो जरा नेचरची व्हिडिओ काढतोय इथं सुयोगला फोन आला तर सुयोग व्यस्त त्यात आणि आता आयफोनचे म्हणून क्लॅरिटी आले थोडंसं सपोर्ट करा यार आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर आम्ही सिनेमॅटिक शूट करायला चालू आहे पुढं मला एवढं येत नाही प्रॉपर ट्राय करायला चालू एक तर वावर भरलेले सगळे भरणं झालेले त्यामुळं डोळा लाव झाला ना डोळ्यात गेला आत्ता माझ्या ते काय मिरची झोप अरे हे बघा अख्खे पाय खराब होते तिथं आपण चुकीच्या बाजूने आलेलो यश पाय पूर्ण खराब होणार आहे पाय पूर्ण खराब होणार आहे घातली हा काढायची अयो व्हिडिओ रेकॉर्ड झाला बरं झालं तर मित्रांनो मला आता भाऊंचे पाय चिखलात भरलेले खूप घाण पडले भाऊ तसे माझे पण चप्पल खराबच झालेली पण भाई शूट काय क्लिप आहे ऍड झाली मस्त पडला चला चला पुढे परत जर सूर्य खाली गेला ना तर मग शूट वर नाही क्लॅरिटी कशी भावांनो आयफोन मधली असं आयफोन भेटणार झालं नाही पाणी भेटेल का पाणीच पाणी अख्या वराम्यात पाणी हे काय दिसतंय तुला इथं काय काय मला अजून हसायला येते एक नंबर पडला यश मिनी ब्लॉग टाईप राहील हा मला वाटतंय फक्त आयफोन मधलं शूट फक्त पोस्ट करा आणि काय अँड्रॉइड मध्ये चांगला तर बघूया मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आम्ही दोघं पडला असतो पण हा विचारा पडला राव लागलं नाही पण चौक किती गेली ना मेन पॉइंट हे बघा बघा किती नाद आहे फोटोशूट साठी ना एक नंबर तिकडून नाही यायचं फोटोशूट साठी एक नंबर पब्लिक लोकेशन बघा कसं आहे फोटोसाठी भारी की नाही स्किन टोन मस्त येतं काय म्हणा कसं आहे तुला कसं वाटलंय टॉप ना बरं आहे म्हणतंय पब्लिक काय वाईट आहे यार झाडासमोर टिकून फोटो आला ना टॉप तिकडे आपली घरं आहेत मला दाखवी तुम्ही झूम करून तिकडं मित्रांची घरं हे आपलं घर तिथं पाय बघा याचा मित्र पाय भरला सुसाईड गाई सुसाईड तर आपण जाऊ परत तू फक्त बोलला होता की एकदम शूट करून आम्ही शूट केले आता मी चाललोय परत वापस आता सुयोग पण शिकाल तुम्हाला ब्लॉग दाखवतो मित्रांनो चपला बघा ब्लॉग करता चपला काय झालं पूर्ण चिखलातून आलेले आम्ही आता अंधार होत चाललाय आता बघा व्ह्यू पण चालला तो यशला पण करते सॉरी यशला पण करते काढले सुयोग तुझे शूट घेतले आम्ही टेन्शन नाही
चपला बघ किती खराब झाल्या आमच्या आईला आता वर भरले तू आता वर भरले मग वरच ती आणख्याच आहे ना है ना आणख्याला करून मुस काढण्यात आले हाणार आणख्याला शेवट मग चालू आहे पेंड्या खापायचे काम गाणी लावून सोडून घे पटकन. जर ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढल्या ब्लॉगमध्ये रविवारच्या